त्यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बऱ्याच वेळेला बिझी असतात, त्यांच्याकडे वेगवेगळी जबाबदारी असते आणि ते आपल्या खात्याचा कारभार दुसऱ्यांकडे देतात. सभागृहाला आपसात बोलू नका. सभागृह शांत घ्या. राजहंस मंत्र्यांना समज द्या. प्रसाद लाड आपण शांतता ठेवा. सचिन नायर आपण जरा शांतता समोर बघा. सभापती महोदय, मंत्री महोदय की आम्ही वारंवार आपल्याकडे ही मागणी करतो. मंत्री शंभूराजे शांतता ठेवा. आम्ही वारंवार ही आपल्याकडे मागणी करतो की कुठल्या खात्याचे मंत्री आणि ज्या वेळेला राज्यमंत्री नव्हते त्यावेळेला आम्ही हे मान्य करत होतो की बाबा मुख्यमंत्र्यांचे अधिकार दुसऱ्या मंत्र्यांना दिले, ते उत्तर देत आहेत. परंतु त्या खात्याचा राज्यमंत्री आज आहे आणि राज्यमंत्री असताना देखील मंत्री जर येऊन मुख्यमंत्र्यांचे किंवा उपमुख्यमंत्र्यांचे विषय जर हाताळत असतील तर ते योग्य आहे का? नंबर एक, त्या राज्यमंत्र्यांवरती भरतशेठ गोगावले मंत्री महोदय समज द्या. समज समोर बघा काय म्हणताय. राज्यमंत्र्यांचे अधिकार कमी आहेत का? राज्यमंत्री कॅपेबल नाहीत का? राज्यमंत्री कॅपेबल नाहीत का? मग राज्यमंत्र्यांचा असा अवमान करण्याचा अधिकार हा आपल्या सभागृहात काही शोभत नाही. आम्ही देखील गेले कित्येक वर्ष आमदार आहोत. ज्यावेळेला मंत्री उपलब्ध नसतो त्यावेळेला राज्यमंत्री सभागृहात उत्तर देतो. मग राज्यमंत्री केलेत कशाला? राज्यमंत्र्यांना जर तुम्ही उत्तर देण्यासाठी जरी वरच्या सभागृहात पाठवणार नसाल तर या राज्यमंत्र्यांना काम काय? अगदीच तुमचा कोणावर विश्वास नसेल तर कॅबिनेट दर्जा प्रवीण दरेकरांना दिलाय ना, त्यांना तरी द्या उत्तर द्यायला. त्यांना फक्त काय तुम्ही अहवाल मांडायला ठेवला, आभाराचं प्रदर्शन करायला, आणि तुम्ही राज्यमंत्र्यांवरती तुम्ही देत नाही अधिकार. अरे काय चाललंय काय सभागृहामध्ये? आणि आपल्याकडे आम्ही वारंवार ही मागणी करतो की कुठल्या खात्याचं नाही, आम्हाला तुम्ही कुठले उत्तर दिलं आम्ही मान्य करू, कारण आम्हाला तुमच्या कॅपॅसिटीच्या बद्दल आम्हाला पूर्ण माहिती आहे. परंतु हे काय चाललंय? राज्यमंत्र्यांना उत्तर द्यायला देत नाही. राज्यमंत्री सभागृहात असताना दुसऱ्या खात्याचा मंत्री तिसऱ्या खात्याचं उत्तर देतोय आणि नंतर आश्वासन दिल्याच्या नंतर, हा विषय तर मी काढणारच आहे, आश्वासन दिल्याच्या नंतर या आश्वासनांची पूर्तता नाही. आश्वासन समित्यांच्या बैठकीत तो मंत्री उत्तर देऊ शकत नाही कारण तो मंत्रीच नसतो जागेवरती ज्याने आश्वासन दिलं असेल. या टेक्निकॅलिटीचा काहीतरी आम्हाला फडशात तुम्ही पाडावा. याच्या बाबतीमध्ये आपण निर्देश द्यावे की राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं, अन्यथा जो दुसरा मंत्री देईल उत्तर त्या मंत्र्याने त्या उत्तराची जबाबदारी घेतली पाहिजे. नाहीतर नाईलाज असतो त्याच्यावरती हक्कभंग आणला, तो म्हणतो मी त्या खात्याचा मंत्रीच नाही आहे, मी फक्त विधानसभेच्या कामकाजा पुरता मंत्री आहे. याच्या बाबतीत आम्हाला आपण मार्गदर्शन करावं, कारण आपल्याकडनंच मार्गदर्शनाची अपेक्षा आम्हाला आहे. दुसरं इकडे आमचा कोण वाली नाहीये, आपणच एकमेव वाली आहात. आता आपण पण आम्हाला वाऱ्यावर सोडलं तर या सभागृहात कशाला यायचं, हाच एक मोठा प्रश्न आहे. मंत्री महोदय, याच विषया संदर्भामध्ये मी आपल्याला सकाळी सुद्धा भेटलो होतो. आपण सभापती म्हणून शिस्त आणताय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.